शेवरी हे झाड एक अत्यंत उपयुक्त, वेगाने वाढणारे आणि बहुउद्देशीय झुडूपवर्गीय झाड आहे. याला इंग्लिशमध्ये सेसॅनियम सेसॅबॅन असे म्हणतात. ते फॅबेसी कुळातील आहे. या झाडाचा उपयोग हळद, आले, द्राक्षे बागा, चहा आणि संत्र्याच्या बागांमध्ये उन्हापासून आणि वाऱ्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी शेवरीची लागवड केली जाते. मिरी किंवा वेलवर्गीय फळभाज्यांना आधार देण्यासाठी शेवरीचा उपयोग होतो. शेवरीची पाने जमिनीत गाडल्यास जमिनीचा पोत सुधारतो आणि नत्राचे प्रमाण वाढते. शेवरीच्या पाल्यामध्ये 20 ते 25% प्रथिनांचे म्हणजे प्रोटीनचे प्रमाण असते, जे शेळ्या आणि दुभत्या जनावरांसाठी अत्यंत पौष्टिक असते. हे झाड कमी पाण्यात आणि दुष्काळी भागातही चांगले वाढते, त्यामुळे उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याचा उत्तम पर्याय ठरते. शेवरीच्या बियांचा उपयोग खाज आणि इतर त्वचेच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी केला जातो. शेवरीचे लाकूड हलके असले तरी ग्रामीण भागात जळाऊ लाकूड म्हणून वापरले जाते. हे झाड साधारण 6 ते 8 मीटर उंच वाढते. याला पिवळ्या रंगाची किंवा जांभळ्या ठिपक्याची आकर्षक फुले येतात. याची मुळे जमिनीच्या वरच्या थरात पसरलेली असतात, जी हवेतील नत्र जमिनीत स्थिर करण्यास मदत करतात. शेवरी बकरी किंवा शेळीला खाण्यासाठी उपयुक्त आहे. शेवरीची बियाणे ठेवायची जागा खूप मोठी असते. आम्ही लहानपणी शेवरीची विटीदांडू बनवायचो. या व्हिडिओमध्ये जे झाड व झाडाची फांदी दिसत आहे ते रानटी शेवरी आहे. या झाडाला नदी चिंच म्हणून पण ओळखतात, कारण ह्या नदीच्या किंवा ओढ्याच्या कडेला आढळते. हे एक वेगाने वाढणारे झाड व लहान झाड आहे. हे झाड उष्णकटिबंधीय प्रदेशात खूप प्रमाणात आढळते. या झाडाचा उपयोग जनावरांचा चारा, सरपण व जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. हे वनस्पती औषधी पण आहे. हे झाड सगळ्यात जास्त शेळीला जीवनसत्व देण्यासाठी प्रसिद्ध आहे. जनावरांचे दूध उत्पादनासाठी मदत करते. ही वनस्पती वालुकामय, मुरमाड, पळी ते भारी अशा सर्व प्रकारच्या जमिनीत वाढू शकते. या झाडाला पाऊस पण कमी लागतो. या झाडाला पाणी पण खूप कमी लागते. हे झाड अडीअडचणीत खूप येते. हे झाड शेळीला, बकरीला खूप महत्त्वाचे आहे.